वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या भेटीला। पत्नी सुनेत्रा, मुलगा पार्थ पवार, तटकरे, पटेल, भुजबळ ही सोबत। 35 मिनिटांच्या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा। राजकारणात टीका टिप्पणीच नाही तर त्या पलीकडचेही संबंध असतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार यांची भेट 100% कौटुंबिक। युगेंद्र पवारांचं भाष्य। दादा पवारांना भेटले ही चांगली गोष्ट। रोहित पवारांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। अजित पवार दिल्ली दौऱ्यावर असताना भेट झाल्याची चर्चा। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल। भाजपचे 20, शिंदेंचे 12 तर अजित पवारांचे 10 मंत्री होणार। नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या 3ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। परभणीतील परिस्थिती नियंत्रणात। 40 पेक्षा जास्त जण ताब्यात। आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा। प्रकाश आंबेडकरांची स्पेशल आयजी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा। बीडमधील सरपंच अपहरण आणि हत्येप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनी अमित शहांची भेट घेतली। सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी। कुर्ला अपघातानंतरचा धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार उघड। अपघातातील मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या तरुणानं सर्वांसमोर सोडल्या। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मंदिर मशिदींविषयीच्या प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी। 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्याला हिंदूंचा विरोध तर मुस्लिमांचं समर्थन। जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आज शेवटचा सामना। 13 सामन्यांनंतर गुकेश आणि डिंग समसमान 6.5 अंकांवर। जगज्जेता आजच ठरतो की उद्याच्या टाय ब्रेकरमध्ये याची उत्कंठा। साई भक्तांसाठी आनंदाची बातमी। साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद वाहण्यास परवानगी। कोरोना काळापासून बंद होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।